तर वर्ध्यातले आपण ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्ध्यामध्ये आता दाखल झालेले आहेत। पीएम विश्वकर्मा योजनेच्या संदर्भात आज कार्यक्रमांचा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला वर्ध्यात दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले आहेत। विविध विकास कामांचा शुभारंभ सुद्धा मोदींच्या हस्ते आज केलं जाणार आहे। तसंच ई भूमिपूजन हे पार पडणार आहे। विविध विकास कामांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान वर्ध्यामध्ये या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा ही तैनात करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल या संदर्भात सुद्धा भूमिपूजन होणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वकर्मा मेळाव्याला संबोधित करणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शहरामध्ये वाहतुकीत सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत। पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आज या मेळाव्याच्या मार्फतच पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष असेल। एकीकडे आगामी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्र दौरा तितकाच महत्त्वाचा मानला जातोय। विविध विकास कामांचा सुद्धा आज शुभारंभ होणार आहे। टेक्सटाईल पार्कचं सुद्धा ई भूमिपूजन केलं जाणार आहे। आज मोदींच्या उपस्थितीमध्ये पीएम विश्वकर्मा योजने वर्षपूर्ती सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व सहभागी होणार आहेत। तत्पूर्वी आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले असून या कार्यक्रमात आता सहभागी झाले। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित सुद्धा करणार आहेत आणि त्यापूर्वी कार्यक्रम स्थळी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या सर्व कामांचा आढावा घेतला जातो। या संदर्भातली माहिती ही जाणून घेतली जाते।